28 जानेवारीला विमान अपघातात दादांचा मृत्यू होताच महाराष्ट्राला पहिला धक्का बसला होता. पण आज तब्बल 8 दिवसांनी महाराष्ट्राला दुसरा मोठा धक्का बसलाय. कारण या अपघाताविषयी एक अशी खळबळजनक माहिती समोर आली ज्याने महाराष्ट्र आणखीनच हादरला आहे. ज्यावेळी या विमानात बसलेल्या खऱ्या लोकांची यादी समोर आली त्यामध्ये विमानात 6 जण बसले होते असं सांगण्यात आलं. पण अपघाताच्या ठिकाणी मृतदेह फक्त 5च सापडले. मग तो 6वा व्यक्ती कुठे गेला? तो व्यक्ती वाचला का? आणि जर तो वाचला असेल तर मग तो कोण होता? तो पायलट होता की खुद्द दादाच वाचले की काय, अशी शंका आता निर्माण झाली आहे. हे दुर्दैवी प्रकरण घडून 7 ते 8 दिवसाचा कालावधी उलटून गेलाय. पण आज अचानक अशी माहिती समोर आल्यामुळे लोकांच्या मनात शंका निर्माण झाल्या आहेत. कालपर्यंत टीव्हीवर जे सांगितलं जात होतं की विमानात 5 जण होते, 5 जणांची डेड बॉडी सापडली. दादांची ओळख पटवण्याचं कारण म्हणजे फक्त त्यांच्या हातातलं घड्याळ होतं. कारण तिथे उपलब्ध असणारे सगळे मृतदेह ज्यांची ओळख पटवणं अत्यंत कठीण होऊन बसलं होतं. दादांवर अंत्यसंस्कार होऊनही बरेच दिवस झाले. सुनेत्रा वहिनींनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊनही त्यांच्यासोबत असणाऱ्या सुरक्षा रक्षकांच्या त्या घरी गेल्या. त्यांच्या कुटुंबांचे सांत्वनही केले आहे. बऱ्याच घडामोडी घडल्या. पण आता अशी धक्कादायक माहिती समोर आल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात एक वेगळंच वातावरण तयार झालं आहे. कारण कोणाचाही विश्वास बसत नाहीये. कुणी विचारही केला नव्हता अशी बातमी समोर आली. ज्यामुळे कालपर्यंतच्या ज्या बातम्या टीव्हीवर दाखवल्या गेल्या, पेपरला जे छापून आलं होतं ते सगळं खोटं ठरलं आहे. कारण एक असं सत्य समोर आलं जे यापूर्वी कधीच दाखवलं गेलं नाही. विमानात 6 जण होते पण बॉडी फक्त 5च मिळाल्या. मग तो 6वा प्रवासी कोण होता? तो वाचला का? आणि जर वाचला असेल तर त्याचं नाव काय हे देखील आता समोर येते. कारण गेल्या 5 दिवसापासून तपास पथक पायाला भिंगरे लावून अतिशय वेगानं तपास करत होती. या चौकशीमध्ये 5 असे अत्यंत पुरावे मिळवले. काल अखेर एका संशयिताला बेड्या ठोकण्यात आल्या. त्याची 6 तास चौकशी केली. त्यानंतर तो संशयित पोपटासारखा बोलू लागला. त्यांनी या दुर्घटनेबद्दल अशी काही विधानं केली की ज्यामुळे या प्रकरणाचा रोखच बदलला. कालपर्यंत पूर्ण महाराष्ट्र शोकाकुल होता. पण आज जे समोर आलं आहे ते कल्पनेपलीकडचं आहे. जर व्यक्तीच्या गणनेत तफावत आढळली, जर एखादा माणूस घटनास्थळावरून गायब झाला असेल तर मग हा खरोखर अपघात होता की घातपात होता? 28 जानेवारीची ती सकाळ आणि आजचे 6 ते 7 दिवस, 8 दिवस, गेल्या 7 ते 8 दिवसापासून तुम्ही टीव्हीवर जे पाहत होता, एक घटना घडली, पायलटची चूक होती, धुकं जास्त झालं होतं, तांत्रिक बिघाड झाला होता असं टीव्हीवर सांगण्यात आलं की 5 जणच होते. 5 जणांचे मृतदेह मिळाले. आपल्या सगळ्याला ते खरं वाटलं. पण आज अखेर इतक्या दिवसानंतर एक विचलित करणारी बातमी समोर आली ज्याने संपूर्ण घटनेचा इतिहास बदलून टाकला. अशी माहिती जी आज स्पष्ट होणार होती, ज्याचा अंदाज पहिल्या दिवशी कोणाला आला नव्हता. प्रत्येकाला वाटत होतं जे दिसतंय तेच खरं आहे. पण आज जेव्हा तपास पथकांनी ते गुप्त बातम्या समोर आणल्या तेव्हा सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकली. आता प्रश्न उपस्थित झालाय की विमानात 6 जण होते तर मग 5च जण कसं काय सापडले? मग तो 6वा व्यक्ती कोण होता? तो तर या मृत्यूच्या सापळ्याचा मास्टरमाइंड होता की काय, जो वेळेपूर्वीच विमानातून पसार झाला? अजितदादांची ओळख एका जळालेल्या घड्याळावरून पटवण्यात आली. पण मग ते घड्याळ खरोखर त्यांचंच होतं का? खरंच त्यांनी ते घड्याळ घातलं होतं का? आज या व्हिडिओमध्ये आपण पहिल्या दिवसापासून तर आजच्या दिवसापर्यंत काय काय घडलं आहे याचा प्रवास पाहणार आहोत, जो तुम्हाला विचार करायला नक्की भाग पाडेल. आपण ज्याला अपघात समजतोय ते वेगळंच काहीतरी नाहीये ना, अशी शंका आता निर्माण झाली. 28 जानेवारी सकाळी 8:45 बारामतीच्या आकाशात लिअरजेट 45 विमान गिरट्या घालत होता. अचानक एक भीषण आवाज झाला. आगीचा गोळा जमिनीवर कोसळला. पहिल्या दिवशी सगळ्यांना वाटलं हा केवळ तांत्रिक बिघाड आहे. टीव्हीवर सांगितलं गेलं खराब हवामानामुळे वैमानिकाला धावपट्टी दिसली नाही. पण आज उघड झालेल्या माहितीनुसार त्या दिवशीच्या वातावरणात लँडिंग करणं एकदम योग्य होतं. मग विमान हवेतच 5 वेळा का फुटलं? सुरुवातीला जे दडवलं गेलं ते भयानक वास्तव आज समोर येत आहे. 29 जानेवारीला संपूर्ण महाराष्ट्र अश्रू गाळत होता कारण की दादांवर अंत्यसंस्कार होत होते. पण त्याच वेळी विमानतळाच्या मॅनिफेस्टोच्या प्रवास यादीत फेरफार केला की काय अशी शंका निर्माण होती. पहिल्या दिवशी यादीत 6 नावं होती. मग दुसऱ्या दिवशी ती 5च कशी झाली? कुणीतरी जाणीवपूर्वक त्या 6व्या व्यक्तीचं अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न केला का? तिसऱ्या दिवशी तपास यंत्रणेने तपासाची दिशा बदलली. त्यांना 5 पुरावे मिळाले. ज्यावेळेस आज 6व्या व्यक्तीचा संशय व्यक्त होत असतानाच 6वा व्यक्ती जिवंत आहे की काय ही शंका व्यक्त होत
असतानाच खरं तर याची सुरुवात झाली होती. या घटना झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी, ज्या दिवशी पहिले 5 पुरावे मिळाले होते, ज्याने अपघाताच्या थेअरीला मोठा तडा दिला होता. हे पुरावे सगळे गुपित उघड करणार होते. सगळ्यात आधी ब्लॅक बॉक्स समोर आला. ब्लॅक बॉक्समध्ये काय रेकॉर्डिंग झालं होतं, क्रॅश होत असताना मेडे कॉल दिला जातो, तो दिला गेला नाही, काहीतरी वेगळाच आवाज आला होता, हे सगळं कालपर्यंत स्पष्ट झालं होतं. पण आज जी माहिती समोर आली, जो धक्कादायक खुलासा झाला, त्याचा विचारच कुणी केला नव्हता, ज्यामुळे टीव्हीवरच्या सगळ्या बातम्या खोट्या ठरल्या. कारण की अपघात झाला, तांत्रिक कारणं होती असं सांगितलं जात होतं. पण अचानक एका आरोपीला अटक केली. आरोपीविषयी माहिती दिली जात होती. पण जे पुरावे बोलतात ते नेहमी सत्य असते. माणूस खोटं बोलू शकतो, पण पुराव्यांवर विश्वास ठेवावा लागतो. मग पुरावा काय म्हणत होता, काय घडलं शेवटी? 6 माणसं होती की 5 होती? जर 6 होती तर मग 5च देह कसे काय मिळाले? मग तो व्यक्ती कोण होता जो सापडला नाही? तो व्यक्ती कोण होता? त्याचं नाव काय? काय घडामोड घडली? अतिशय महत्वाच्या मुद्द्याला आपण सुरुवात करतोय. पहा, संपूर्ण महाराष्ट्राचे काळीज पिळवटून टाकणारी सत्य माहिती आता बाहेर निघायला सुरुवात झाली होती. पहिल्या 2 दिवसात जेव्हा अपघात झाल्यानंतर ब्लॅक बॉक्स समोर आला, ब्लॅक बॉक्समधून एक परिस्थिती अशी समोर आली की ज्यावेळेस हा जो अपघात होत होता त्यावेळेस मेडे कॉल द्यावा लागत असतो, तर तो मेडे कॉल त्या ठिकाणी आला नाही असं त्या ठिकाणी सुरुवातीला समजलं होतं. मग खरंच हा तांत्रिक बिघाड होता की वैमानिकाला समजलं होतं की अपघात होणार आहे, पण मग त्याने मेडे कॉल का दिला नाही हा महत्त्वाचा प्रश्न दुसऱ्या दिवशी उपलब्ध झाला होता. पण या प्रकरणाच्या तिसऱ्या दिवशी जे 5 भयानक पुरावे समोर आले, जे कोणत्या टीव्हीला दिसले नाही, पण या 5 पुराव्यामधूनच खरं तर हे सगळं प्रकरण आता पुढे समोर येणार होतं. 5 पुराव्यामधून हे जे विमान होतं त्या विमानाविषयी एक संशय त्याला अटक करण्यात आली. ती अटक झाली मुंबईमध्ये नाही, बारामतीमध्ये नाही, तर ती झाली दिल्लीमध्ये एका व्यक्तीला अटक झाली. त्या व्यक्तीची कसून चौकशी झाली, 6 तास कसून चौकशी झाली आणि त्या चौकशीतून बऱ्याचशा काही गोष्टी समोर आल्या होत्या. आता तो व्यक्ती कोण होता, त्याला का अटक झाली, त्याची 6 तास कसून का चौकशी झाली, हे सगळं समोर येत असतानाच आज अचानक 6व्या व्यक्तीचा जो आहे तो विषय समोर आला. 6वा व्यक्ती कोण होता याच्यावरून आता संशय बळावणार होता. आता तो जो व्यक्ती होता ज्याला अटक केली होती, तर तो विमान कंपनीचा मालक होता. आता तुम्ही म्हणाल विमान कंपनीचा मालक आणि विमान अपघटनेचा काय संबंध? पण हे विमान जे होतं ते अतिशय जुनं होतं. काही वर्षांपूर्वी हे मॉडेल बंद देखील करण्यात आलं होतं. मग बंद झालेल्या मॉडेलमध्ये दादांना का बसवण्यात आलं? अचानक का एक ऐनवेळी पायलटला का बदलण्यात आलं? ज्या पायलटचा फोटो मृतक आहे म्हणून दाखवण्यात आला, तो पायलट नव्हताच, पायलट दुसराच होता. फोटो अशा पायलटचा दाखवण्यात आला की ज्याला विमानाची त्या ठिकाणी उडवण्यासाठी ज्याला हे केलं होतं, ज्याची ड्युटी दिली होती, पण काही कारणास्तव तो तिथे आला नाही, ड्युटी चेंज झाली, दुसरा पायलट दिला आणि तो पायलट गेला. मग जो पायलट मागे थांबला तो तर 6वा व्यक्ती नाहीये ना? तर नाही. 6व्या व्यक्तीचं गणित हे पुढे समोर येणार होतं जेव्हा दादांचे एक अत्यंत विश्वासू आमदार अमोल मिटकरी यांनी कॅमेरासमोरून एक तोप दाबली. त्यांनी जाहीर विचारलं की अधिकृत नोंदीनुसार 6 जण विमानात होते, पण पुरतदेव 5च काय? त्यानंतर तो 6वा प्रवासी कुठं अदृश्य झाला? यांनी हा प्रश्न विचारला. या प्रश्नाने राजकारणात एक स्फोटक धुराळा उडाला आहे. ते म्हणाले याचा विमान अपघातामध्ये अगदी लोखंड वितळलंय, सगळं वितळलंय, पण विमानामध्ये असणाऱ्या ज्या फाईल्स आहेत, त्यातले कागद आहेत, तर ते का जाळले नाही? तर असा भयानक प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला आहे. आता हे प्रश्न उपस्थित केल्यामुळे आता खरं तर या प्रकरणाची वेगळीच बाजू आता त्या ठिकाणी समोर आलेल्याने प्रचंड चर्चा सुरू झाली. आता जे काही तांत्रिक मुद्दे आणि पुरावे आपण बघितले ते खरोखर अंगावर काटा आणणार आहेत. एकीकडे सरकारी यंत्रणांचा तपास सुरू, तर दुसरीकडे अमोल मिटकरी सारख्या जवळच्या सहकार्याने उपस्थित केलेले प्रश्न, या सगळ्यांमुळे मनामध्ये लोकांच्या संशयाची पाल आता चुकचुकू लागली आहे. पण इथं एक गोष्ट स्पष्ट करणं अत्यंत गरजेचं आहे. हा जो काही घटनाक्रम आपण जो बघितला, हे जे काही महत्त्वाचे खुलासे आपण ऐकले, ते या घडीला केवळ एक शक्यता म्हणून आहे. आता हा एखादा कट असावा की याच्यामागे काहीतरी वेगळं राजकारण असू शकतं, हे अद्यापने सिद्ध झालेलं नाही. ही माहिती सोशल मीडियावरील चर्चा आणि उपलब्ध असणाऱ्या तर्कावर आधारित केवळ एक शक्यता आहे. त्यामुळे याला अंतिम सत्य मानणं चुकीचं आहे, पण याला तुम्ही एक प्रश्न म्हणून पाहणं त्याकरता योग्य आहे. तर मग तुमच्या मनात काय प्रश्न आहे हे मला जाणून घ्यायला खूप आनंद वाटेल. त्यामुळे तुमचं मत जे आहे ते कमेंटमध्ये नक्की कळवा, कारण तुमची एक कमेंट या तपासाला नवीन दिशा देऊ शकते. तर साहेबांच्या जाण्याने पोकळी जी झाली आहे ती कधीच भरून निघणार नाही, आणि त्यांच्या गोष्टीचा तपास योग्य होणं हीच त्यांना खरी श्रद्धांजली आहे. त्यामुळे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. पाहत राहा, पुढचा अपडेट लवकरच घेऊन येऊ. धन्यवाद.